नमस्कार, मी आशिष जाधव. हल्लाबोलमध्ये तुमचं स्वागत आहे. पुण्यातलं प्रतिष्ठित असं फर्ग्युसन महाविद्यालय. या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या पद्धतीचे वाद होत आहेत. ऑगस्ट 2018मध्ये म्हणजे साधारणतः 8-9 महिन्यांपूर्वी सत्यनारायणाची पूजा ही महाविद्यालय प्रशासनानं घातली होती. तेव्हाही वाद झाला होता की फर्ग्युसन महाविद्यालयाचं कॅम्पस इतकं रूढीवादी, कर्मठ, धार्मिक का होतं आहे. अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. विद्यार्थ्यांनी खरं तर विरोधही दर्शवला होता. तो वाद होत नाही, तो आता एक नवीन वाद पुढे आलेला आहे. विद्यार्थ्यांनी प्राचार्य रवींद्रसिंह परदेशी यांच्या संमतीनं, त्यांच्याच सहीनं काही व्याख्यानकारांना पत्र पाठवली, त्यांना निमंत्रित केलं. त्यामध्ये माजी न्यायमूर्ती, आपण त्यांना जाणीवपूर्वक म्हणूया की ते वादग्रस्त न्यायमूर्ती माजी आहेत, बी.जी. कोळसे पाटील यांना राज्यघटनेवर बोलायला बोलावलं. त्यानंतर दुसरे एक व्याख्याते आहेत, सध्या ते बहुजन वर्गामध्ये लोकप्रिय आहेत, ते म्हणजे अमोल मिटकरी, त्यांनाही बोलावलं. एक नाटकही गांधीजींशी संबंधित ठेवलं गेलं. या सर्वांचे सोपस्कार जे आहेत की या व्याख्यानकारांना बोलवणं म्हणजे निमंत्रित करणं किंवा तिथे सगळी काळजी घेणं ही महाविद्यालयाच्या प्राचार्यांची आहे. प्राचार्य जे आहेत, प्रिन्सिपल रवींद्रसिंह परदेशी यांच्या सहीनिशी निमंत्रण पत्रिका त्या व्याख्यानकारांना गेली. त्यांनी ते निमंत्रण स्वीकारलं आणि ते जेव्हा आले तेव्हा त्यांचे कार्यक्रम रद्द केले गेले. म्हणून महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये काही विद्यार्थ्यांच्या विरोधात महाविद्यालय प्रशासनानं विरोध केल्यानंतरही ते सगळं पार पाडलं गेलं. पण यामधून मोठा वाद झाला. तो वाद असा आहे की फर्ग्युसनच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांच्या विचार स्वातंत्र्यावरती गदा येते आहे का, त्यांची गळचेपी होते आहे का, त्यांना म्हणून जे काही अधिकार मिळालेले आहेत की एखादा युवा जागर कार्यक्रम करायचा, तो कार्यक्रम तरी कशाच्या निमित्तानं झाला तर जिजाऊची जयंती आणि स्वामी विवेकानंदांची जयंती एकाच दिवशी येते आणि म्हणून मग त्याच काळामध्ये एक युवा जागर कार्यक्रम घ्यायचा, त्यामध्ये काही व्याख्यानं ठेवायची, एखाद दुसरं नाटक ठेवायचं, असा हा कार्यक्रम होता जो मान्य केला प्रिन्सिपल म्हणजे प्राचार्य रवींद्रसिंह परदेशी यांनी. पण त्या उपरीही एक पेरेंट बॉडी आहे फर्ग्युसन महाविद्यालयाची, ती म्हणजे डेक्कन एज्युकेशन सोसायटी. डेक्कन एज्युकेशन सोसायटीनं मात्र याला विरोध केला आणि प्रशासनामध्ये या विरोधावरून जो वाद झाला त्यात विद्यार्थ्यांचं जे हे आयोजन होतं ते मात्र उडालं. तरीसुद्धा विद्यार्थी मागे हटले नाहीत. त्यांनी हा कार्यक्रम केला. मोठा गोंधळ उडाला. त्यावरच आपल्याला चर्चा करायची. मान्यवर पाहुणे आहेत आपल्याकडं. विषय काहीसा जनरलाइज होईल की महाविद्यालयांच्या कॅम्पसेसमध्ये विद्यार्थ्यांच्या विचार स्वातंत्र्यावरती गदा येते आहे का, त्यांची गळचेपी होते आहे का. आपल्यासोबत आनंद दवे आहेत, ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष पुण्याहून. त्याचबरोबर आपल्यासोबत पुण्याहून अनिल ठोंबरे आहेत, अभाविपचे पुण्याचे महानगर मंत्री आहेत. आपल्यासोबत सध्या लोकप्रिय असलेले स्तंभ लेखक श्रीरंजन आवटे आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत स्टुडिओमध्ये कविता वरे आहेत. ह्या स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या सेंट्रल कमिटीच्या सदस्य आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष पुण्याचे संतोष शिंदेसुद्धा आहेत. मी सर्वांचं या चर्चेत स्वागत करतो आणि सुरुवातीला श्रीरंजन आवटे यांच्याकडे जातो. श्रीरंजन आवटे, फर्ग्युसन महाविद्यालय ज्याला आता विद्यापीठाचा दर्जा मिळालेला आहे, राज्य मंत्रिमंडळानं त्याला मान्यता दिलेला आहे. उद्या फर्ग्युसन महाविद्यालय हे फर्ग्युसन विद्यालय होईल किंवा आणखीन काही वेगळं नामकरण होईल, तो भाग वेगळा. पण जो काही प्रकार घडतो आहे, विद्यार्थ्यांची काही मागणी असते, प्रिन्सिपल किंवा प्राचार्याच्या स्तरावरती त्याला मान्यता दिली जाते, निमंत्रण पत्रिका धाडल्या जातात, कार्यक्रम हा वेळेवर होणार त्याआधीच काहीतरी वाद होतो, परस्पर त्या व्याख्यानकाराला हे कळवलं जातं की तुमचं निमंत्रण आम्ही रद्द करतो आहोत. जे मराठी साहित्य संमेलनात सहगल यांच्या बाबतीत झालं तेच बी.जी. कोळसे पाटील यांच्या बाबतीत झालं. मी तर म्हणेल बी.जी. कोळसे पाटील हे वादग्रस्त आहेत, म्हणतायत ते वादग्रस्त आहेत तर आहेत, ठीक आहे. पण त्यांचा जो अधिकार आहे की राज्यघटनेवर त्यांनी बोलावं का, तर हो, ते उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आहेत, कायद्याचे अभ्यासक आहेत, त्या अर्थानं राज्यघटनेवर बोलण्यास ते पात्र आहेत. असं असतानाही
त्यांचं निमंत्रण फर्ग्युसन महाविद्यालयानं किंवा डेक्कन एज्युकेशन सोसायटीनं रद्द करणं हे कितपत योग्य आहे? नमस्कार सर. सर्वप्रथम घटना जी मला समजली ती अशी की फर्ग्युसनमधल्या काही परिवर्तनवादी विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त 2 व्याख्यानांचं आयोजन केलेलं होतं. त्यातलं आपण म्हणाला त्याप्रमाणे एक व्याख्यान हे बी जी कोळसे पाटलांचं होतं, तर दुसरं व्याख्यान हे अमोल मिटकरी यांचं होतं. दोघांचे विषय होते, म्हणजे बी जी कोळसे पाटलांचा विषय होता भारतीय राज्यघटना, तर अमोल मिटकरी यांचा विषय होता धर्मनिरपेक्ष राजा शिवछत्रपती. त्यामुळे अमोल मिटकरी किंवा बी जी कोळसे पाटील यांचं व्यक्तिमत्व वादग्रस्त आहे अथवा नाही हा वेगळा मुद्दा असू शकतो, पण दोघांचेही विषय मात्र काही वादग्रस्त नव्हते. शिवाय या विद्यार्थ्यांनी प्राचार्यांची परवानगी घेतली होती, त्याचं पत्रही आता आपण स्क्रीनवरती दाखवलं. त्यामुळे ही परमिशन त्यांना मिळालेली होती, पण अचानक त्यांना परमिशन नाकारल्याचं डेक्कन एज्युकेशन सोसायटीने सांगितलं. ते का सांगितलं हे कळायला मार्गाने एक व्हिडिओ खरं म्हणजे समाज माध्यमांवरती फिरतो आहे. त्याच्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जे आहेत ते राज्यघटनेचा हा जो कार्यक्रम आहे तो होऊ नये अशा प्रकारची भाषा करताना आपल्याला दिसतात. त्याच वेळेस त्यांचं दुसरं एक विधानही फिरतं आहे. त्यात ते म्हणतात की आम्हाला केवळ जागेचा प्रश्न आहे, एमपीमध्ये हा कार्यक्रम होऊ नये असं आमचं मत होतं. अखेरीस हा कार्यक्रम नियोजित ठिकाणी झाला नाही आणि मग तो ओपन ह्याच्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजच्या सर्कलच्या इथे तो कार्यक्रम झाला अशी माहिती मिळते. आता असा कार्यक्रम का घ्यावा लागला आणि दुसरं व्याख्यान तर रद्दच झालं, कारण जे आज व्याख्यान असणार होतं. तर मला वाटतं की अतिशय खेदजनक अशी बाब आहे. म्हणजे फर्ग्युसन कॉलेज हे शाहू महाराजांचं कॉलेज म्हणून ओळखलं जातं, आगरकरांचं कॉलेज म्हणून ओळखलं जातं, टिळकांचं कॉलेज म्हणून ओळखलं जातं, की ज्या कॉलेजची एक परंपरा जी आहे ती वादविवादाची अशी परंपरा आहे, मतभेद जिथे मांडले जाऊ शकतात अशी ही जागा आहे. आगरकर म्हणायचे की विचार कलह केला पाहिजे, त्याच्यासाठीचा अवकाश पाहिजे, आणि ती शाहू महाराजांची परंपरा जी आहे तिथं खंडित झाल्यासारखं मला असं वाटतं. कारण इथे जर विद्यार्थ्यांना त्यांची मतं मांडता येत नसतील, त्यांनी एक आयोजित केलेला कार्यक्रम, बरं त्या कार्यक्रमाला प्राचार्यांनीच परमिशन दिलेली आहे, म्हणजे प्राचार्य आणि अध्यक्ष यांच्यामध्ये समजा कदाचित काही वाद असतील तर ते वाद विद्यार्थ्यांसमोर खरं म्हणजे याचं कारण नाहीये. तर ते कार्यक्रम त्यांनी होऊ द्यायला हवा होता. विशेषतः भारतीय राज्यघटनेसारखा विषय जो आहे, आणि आपल्याला माहिती आहे 26 जानेवारी आता 2 दिवसांनी प्रजासत्ताक दिन येणार आहे, तर अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती राज्यघटना समजावून घेणं, विशेषतः BA चे जे विद्यार्थी आहेत, म्हणजे पदवीचे जे विद्यार्थी आहेत, त्यांनी राज्यघटना समजावून घेणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि कोळसे पाटलांविषयी जरी काही आक्षेप असले तरी ते आक्षेप सगळं स्वीकारूनच पहिल्यांदा आमंत्रण दिलं गेलेलं होतं. असं असताना हे आमंत्रण नाकारणं मला वाटतं अत्यंत अयोग्य आहे. पण असेच तर आपण जसं मगाशी म्हणालात त्याप्रमाणे हा मुद्दा केवळ फर्ग्युसन पुरता मर्यादित नाही, देशभर आपण पाहतो आहोत की अशा प्रकारचं वातावरण निर्माण होताना दिसतं आहे. म्हणजे केवळ मी 3च उदाहरणं आपल्याला सांगेन. आपल्याला माहिती आहे की अमर्त्य सेन हे नालंदा युनिव्हर्सिटीचे कुलगुरू होते आणि त्यांना राजीनामा देण्यासाठी भाग पाडण्यात आलं. काही महिन्यांपूर्वीच रामचंद्र गुहा या प्रख्यात इतिहासकाराला अहमदाबाद युनिव्हर्सिटीमध्ये एक अध्यासन देण्यात आलेलं होतं. त्यांना विरोध करण्यात आला आणि अखेरीस त्यांना ते सोडावं लागलं किंवा त्यांना ते जॉईनच करता आलं नाही. खरं म्हणजे कांचा इलाया यांच्या अनेक पुस्तकांवरती बंदी घालण्यात आली, त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या घालण्यात आल्या. कांचा इलाया सुद्धा किती मोठे विचारवंत आपण सर्वजण जाणतो. त्यामुळे अशी अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. मुद्दा एवढाच की फर्ग्युसनचा इन्सिडेंट असा आयसोलेटेड वेगळा असा काढता येणार नाही. अशा अनेक घटना आपल्याला देशभरातल्या शैक्षणिक कॅम्पसवरती दिसत आहेत आणि हे वातावरण निश्चितच ज्ञानासाठीचं म्हणून चांगलं नाहीये. कारण जेव्हा आपण म्हणतो की वाद प्रतिवाद आणि संवाद ही परंपरा पुढे गेली पाहिजे, तेव्हा आपण असं अज्युम करतो की ही परंपरा ही शाळांमध्ये, कॉलेजांमध्ये, विद्यापीठांमध्ये वाढायला हवी. ती आज होताना दिसत नाहीये, असं खेदानं म्हणावं असं वाटतं. ठीक आहे. आपल्यासोबत अभाविपचे म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पुण्याचे महानगर मंत्री अनिल ठोंबरे आहेत. अनिल ठोंबरे, हे जे विद्यार्थ्यांचं आयोजन होतं या व्याख्यानांचं, हे अभाविपाला का खटकलं? अभाविपाचा काय विरोध होता यामध्ये? नमस्कार. बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक नावाचं एक वृत्तपत्र काढलं होतं. तर ते वृत्तपत्र ज्या वेळेस काही बंद पडायच्या स्थितीत आलं त्यावेळेस काही तमासगीर महिला त्यांच्याकडे गेल्या आणि त्यांना म्हणाल्या की बाबासाहेब, आम्ही आमच्या आर्थिक स्थितीतून हे वृत्तपत्र चांगल्या पद्धतीने पुढे चालवू. पण बाबासाहेबांनी याला स्पष्ट नकार दिला. कारण का
तर ज्या दलित बांधवांसाठी तमासगिरी माध्यमातून जो काही आर्थिक येईल त्याला माझा विरोध आहे, पण ज्या विजय कोळसे पाटलांवरती लैंगिक शोषणाचा आरोप आहे, ज्या विजय कोळसे पाटलांवरती अनेक वादग्रस्त मुद्दे त्यांच्यावरती आरोप आहेत, तर अशा विजय कोळसे पाटलांकडून विद्यार्थ्यांनी संविधान त्या ठिकाणी समजून घ्यावं असं अजिबात फर्ग्युसनच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी वाटलं नाही. दुसरी गोष्ट की विजय कोळसे पाटील हे वादग्रस्त, तुम्ही सुरुवातीला जर सांगितलं की वादग्रस्त राहिलेत, तर हे खरंच वादग्रस्त आहे आणि मला त्यांना न्यायमूर्ती नाही, आरोप सिद्ध झाले, त्यांच्यावरचे आरोप सिद्ध झाले, म्हणजे ज्यावेळेस ठाणे कोळसे पाटलांवरचे आरोप सिद्ध झाले, विचार स्वातंत्र्याचा पुरस्कार करतात म्हणून ते वादग्रस्त आहेत, या अर्थाने मी वादग्रस्त म्हणालो. झाले तरी पण हे आरोप खोटे आहेत हे तरी कुठं सिद्ध झालंय? बरोबर नाही, ते आरोप खोटे आहेत हे तरी कुठं सिद्ध झालं? त्यांना घटनेनं कुठल्याही व्यासपीठावर बोलायची बंदी घातली आहे. संविधानाचं खऱ्या अर्थानं प्रशासनानं, राज्य घटनेनं त्यांना बंदी घातली आहे कुठे बोलायची? अजिबात नाही, अजिबात नाही. फर्ग्युसन मग अभाविपाला काय अधिकार दिलेले आहेत कोणावर बंदी घालायची? नाही. फर्ग्युसन महाविद्यालयानं ज्या वेळेस त्यांना अभाविपाला काय अधिकार दिलेले आहेत कोणावर बंदी घालायची? अजिबात नाही. परवानगीचं ज्यावेळेस राज्य सरकारनं अभाविपाला अधिकार दिलेले आहेत बंदी घालायची? नका अशी एक मिनिट मला बोलू द्यात. नाही नाही, एक विद्यार्थी म्हणून त्या ठिकाणी विरोध केलेला आहे. बरोबर, ज्या व्यक्तीनं महिलांचा अपमान केला, ज्या व्यक्तीनं ज्याच्यावरती लैंगिक शोषणाचे आरोप आहे, ज्या व्यक्तीवरती राज्यघटना चुकीच्या पद्धतीनं वारंवार समाज माध्यमांसमोर, युवकांसमोर मांडण्याचं ते काम करतात. चुकीच्या पद्धतीनं म्हणजे काय? ऐका अनिल ठोंबरे, राज्यघटना चुकीच्या पद्धतीनं म्हणजे राज्यघटना चुकीच्या पद्धतीनं मांडणं म्हणजे काय? सांगतो. ज्या वेळेस हे फर्ग्युसन महाविद्यालयावरती हे व्याख्यान द्यायला तिथे उभे राहिले, त्यावेळेस विवेकानंद हा तुमचा बाप होता हे वाक्य त्यांनी त्या ठिकाणी उच्चारलं, तर हे याच्या माध्यमातून काय सांगू इच्छितात? तिथं जातीय तेढ निर्माण करणारी वाक्य त्यांनी वापरली. अनिल ठोंबरे, मराठी भाषेचं तुम्ही करावं तेवढं कौतुक कमी आहे. त्यानंतर हीच मराठी भाषेची वैशिष्ट्य आहेत की विवेकानंद तुमचा बाप होता म्हणजे काय? विवेकानंदानं तुम्हाला प्रेरणा दिली शिकायची, ससद विवेक बुद्धीनं वागायची, या अर्थानं ते म्हणाले. पुढे बोला. असं नका करू. काही पण जोडताय कशाला? त्या ठिकाणी महाविद्यालयाचं वातावरण नाही चांगले मुद्दे घ्या. दूषित होईल. महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांमध्ये येऊन काहीतरी राजकारण करता येईल. ज्या अर्थी महाविद्यालयाने परवानगी नाकारली त्या अर्थी त्यांना त्या ठिकाणी येण्याचं काम नव्हतं. कारण का तर ते संविधान मानत असेल तर ज्या अर्थी त्यांना सन्मानानं त्या ठिकाणी महाविद्यालयाने बोलवलं, तर त्याच अर्थी सन्मानानं त्यांना नाकारल्यावरती त्यांनी त्या ठिकाणी येऊन परिस्थिती हाताबाहेर घालवण्याचं काम करायला पाहिजे नव्हतं. ते जर न्यायमूर्ती आहेत, ते जर संविधानाचं पालन करतात, अनेक ठिकाणी ते पत्रकारांना, म्हणजे मी काल एका टीव्ही चॅनल वरती असताना त्यांनी मला हरामजादे म्हणाले. हे काय संविधानामध्ये सांगितलंय का? तर अशी व्यक्ती आहे की जी वारंवार चुकीच्या पद्धतीनं वक्तव्य करते. एल्गार परिषदेच्या आयोजनामध्ये त्यांचा सहभाग होता. पुणे पोलिसांनी त्यांचं नाव पत्रकार परिषदेमध्ये घेतलंय. त्याच्यानंतर तिथली कायदा व्यवस्था जी काय ते बिघडवण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. फर्ग्युसन मध्ये वारंवार राजकारण करण्याचं काम त्या ठिकाणी जे काही संबंधित ते ऑर्गनाईज करणारे विद्यार्थी आहेत, ज्यांनी वारंवार त्या ठिकाणी की चुकीच्या पद्धतीनं म्हणजे की राज्यघटना ऐकवण्यासाठी जे वादग्रस्त आहेत त्यांच्याऐवजी अनेक लोक त्यांना त्या ठिकाणी बोलवता आले असते. शिवाजी विद्यापीठाचे राज्यशास्त्राचे पवार सरांना बोलवता आलं असं. असे अनेक लोक आहेत. नाही, अभाविपाला विचारून का बोलवायचं? अभाविपा मार्गदर्शक आहे का? ज्यांच्यावरती अभाविपा मार्गदर्शक आहे का कोणाची की तुम्हाला विचारून सगळं करायचं? अजिबात बोलू नये आम्हाला विचारून, परंतु वादग्रस्त व्यक्तिमत्व पण बोलू नये ज्यांच्यावरती लैंगिक शोषणाचा आरोप आहे. बरं ठीक आहे. कविता वरे ते सारखं म्हणतायत की लैंगिक शोषणाचा आरोप बीजी कोळसे पाटलांवर आहे. पण तो झाला होता ना आरोप, पण तो आरोप सिद्ध होत नाही तोवर त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात आपण उभं करणं ते योग्य नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, राज्यघटनेविषयी चुकीचं वारंवार मांडतायत. चुकीचं काय वारंवार मांडतायत मला तरी लक्षात आलेलं नाही. राज्यघटनेमध्ये इतकी कलमं आहेत, त्यामध्ये भारतीय म्हणून प्रत्येक नागरिकाला काय अधिकार दिलेले आहेत हेच सांगितलेलं आहे. किंबहुना मी तर जाहीरपणे म्हणेन की आम्हा सर्व भारतीयांची ती गीता आहे राज्यघटना, म्हणजे ती आहे म्हणून आज भारतीय म्हणून आम्ही उजळ मात्यांनी जगतो आहोत. असं त्याविषयी काय चुकीचं सांगतात?
पहिल्यांदा तर मी कोळसे पाटला यांना जे निमंत्रण रद्द केलं ते निमंत्रण रद्द करण्याचा निषेध व्यक्त करते. मुळातच RSS आणि ABVPला संपूर्ण देशभर जी काही चळवळ सध्या काम करते त्यांना दुसरी आयडियोलॉजी मान्य नाही आहे आम्हाला, आणि त्या आयडियोलॉजीला जर आम्हाला विरोध करायचा असेल तर तो वैचारिक विरोध झाला पाहिजे असं आमचं म्हणणं असतं. आणि मग अशा पद्धतीची जुडुंबशाही युवकांमध्ये पसरवण्याचं काम जे आहे ते यांच्या माध्यमातून होतं. बऱ्याचदा त्यांनी उल्लेख केला की लैंगिक अत्याचाराच्या संदर्भातला, तो लैंगिक अत्याचाराच्या संदर्भातला त्यांच्यावर आरोप आहे पण तो सिद्ध झालेला नाही. त्यांनी जर तशा काही प्रकारच्या गोष्टी घडलेल्या असतील ते न्यायालयात ज्या काही गोष्टी समोर येतील त्याच्यावरती त्यांना शिक्षाही व्हावी, आम्ही हे मान्य करतो. पण ज्या RSSने आणि ज्या ABVPच्या माध्यमातून शबरीमालामध्ये महिलांना जाण्यामध्ये प्रवेश नाकारला जातोय, त्यांनी स्त्रियांच्या अत्याचाराविषयी आणि स्त्रियांच्या शोषणाविषयी स्वातंत्र्याविषयी बोलण्याची आवश्यकता मला तरी सध्या भारतामध्ये यांच्या माध्यमातून वाटत नाही. माझा दुसरा मुद्दा असा आहे की ज्या फर्ग्युसन कॉलेजला एक स्वातंत्र्याची चळवळीची भूमिका आहे आणि त्या भूमिका घेऊन हे फर्ग्युसन कॉलेज आगरकरांनी आणि टिळकांनी स्थापन केलं, ती भूमिका आज त्या प्रमाणात त्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून जे काही संस्थापक काम करतात ती राबवत आहेत का? त्याचबरोबर माझा तिसरा मुद्दा याच्यामध्ये मी मांडू इच्छिते की संविधानाच्या संदर्भात इथे प्रत्येक वेळेस उल्लेख आला की कोळसे पाटील प्रत्येक वेळेस त्यांच्या माध्यमातून संविधानाची पायमळणी होते. ती कुठल्या पद्धतीची पायमळणी होते हे पुराव्यादाखल तुम्ही सादर करावं, आणि मग ते जर तिथे संविधानाची पायमळणी करत असतील, एक भारतीय न्यायाधीशांच्या संदर्भात आम्ही उल्लेख करतो महाराष्ट्राच्या स्तरावर, आणि ते जर संविधानाची पायमळणी करत असतील तर त्यांना ती शिक्षा झालीच पाहिजे, ह्या अनुषंगाने आम्ही पाहतो. त्याचबरोबर ज्या RSSच्या ज्यांची जी काही शाखा होत्या 2002 पर्यंत त्यांच्या याच्यावरती शाखेवरती आजपर्यंत कुठल्याही भारतीय आपण झेंड्याचा फडकवणं जो म्हणतो तो प्रकार झाला नाही. ज्या स्वातंत्र्याच्या विषयी आम्ही बाता मारतोय किंवा ज्या संविधानाचा तुम्ही पुरस्कार करता असं म्हणतात तो कुठेही झालेला दिसत नाहीये. दिवसाढवळ्या दिल्लीमध्ये जे काही संविधान जाळण्याचा प्रकार जो आहे तो घडला, त्यावेळेस कुठे होती ABVP आणि RSS? मग ह्या गोष्टींवरती आम्ही बोलणार आहोत का की आम्हाला कॅम्पस डेमोक्रेसी जे आम्ही ज्याच्याविषयी बोलतोय ती आपल्याला नको आहे का? ते जे काही युवक जागर व्याख्यानमालेच्या माध्यमातून आपली भूमिका समोर मांडणार होते तिथे काही वादग्रस्त प्रश्न आले असते तर त्यानंतर तुम्ही त्या गोष्टीवरती बोलण्याची आवश्यकता होती. याच्या अगोदर नयनतारा सहगलच्या संदर्भात तो मुद्दा आला. त्याचबरोबर नागपूर विद्यापीठामध्ये सीताराम येचुरींना देखील येण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली. मग हे कसल्या लोकशाहीचं प्रतीक आहे असं आपण म्हणू शकता? आणि त्याचबरोबर एकच मुद्दा फक्त मी शेवटचा मांडते, ज्या ABVPला आणि RSSला महिला, दलित, अल्पसंख्याक आणि आदिवासी यांना हे लोक स्पर्धेतच नको आहेत, मुळातच यांची विचारधाराच आम्हाला मान्य नाहीये म्हणून जी लोक नाकारतात, फक्त बोलल्याने ह्या गोष्टींवरती किंवा इम्प्लिमेंट केल्याने होत नसतात, तर आपण त्या लोकांना पुढे आणण्यासाठी किती प्रयत्न केलेले आहेत याच्यावर बोलण्याची आवश्यकता आज आहे. ठीक आहे अनिल ठोंबरे, आता उत्तर द्या, बोला. आता त्या कवितावऱ्यांनी सांगितलं की कशा कशा पद्धतीने आडकाठी होते, विचारांची पायमल्ली कशी केली जाते, कसा विरोध सुरू होतो, कसं मग एखादी अथॉरिटी स्वतःचा वेटो किंवा नकाराधिकार वापरते, जसं या प्रकरणामध्ये डॉक्टर शरद कुंटे यांनी वापरल्याची चर्चा आहे. हे सगळं होतं, नेपथ्य रचना ही कशी होते ABVP कडून आणि नंतर पुढे त्याचं कळस कसं गाठलं जातं त्या संस्थेच्या मक्तेदारांकडनं, बोला. ज्या वेळेस माननीय देशाचे राष्ट्रपती त्यांना 7 मार्च रोजी अलीगड युनिव्हर्सिटीमध्ये दीक्षांत समारंभाला तिथं बोलू दिलं नाही, तिथल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या विरोधात आंदोलन केलं, त्याचं कारण असं की ते RSSशी संबंधित आहेत. तर त्यावेळेस हे लोक कुठे गेले होते, हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न नाही, तुम्ही या प्रश्नाला आधी उत्तर द्या. संविधान मानत असू तर ज्या आधीच्या प्रश्नाला उत्तर द्या, मग प्रश्न विचारा. मी त्याचंच उत्तर देतोय. मी अशी जी त्यांच्याच प्रश्नांना उत्तर देतोय की ज्या अर्थी आपण कायदा आणि सुव्यवस्था मानत असू तर त्या ठिकाणी जर पोलीस प्रशासनानं त्यांना सांगितलं, महाविद्यालय प्रशासनानं त्यांना सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी कार्यक्रम घेऊ नका, त्याचं पत्र आधी शनिवारी त्यांना देण्यात आलं. त्यानंतर
एमपी थिएटरमध्ये तुम्ही कार्यक्रम करू नका, तुम्हाला दुसऱ्या हॉलमध्ये कार्यक्रमाची आम्ही परवानगी देऊ. आणि ते महाविद्यालयाच्या गेटवरती त्यांच्या हातामध्ये पत्र देण्यात आलं. त्यावेळेस ते पत्र यांनी हुसकावून म्हणजे हातातून फेकून दिलं आणि मी ह्याच ठिकाणी कार्यक्रम घेणार असा त्यांनी हट्टास धरला. जो व्यक्ती न्यायमूर्ती राहिलेला आहे त्या व्यक्तीनं माझा त्यांना प्रश्न आहे की त्या व्यक्तीनं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न करता एमपी थिएटरच्या ऐवजी दुसऱ्या सभागृहामध्ये तो कार्यक्रम करू शकले असते. आमचा त्या कार्यक्रमाला अजिबात विरोध अनिल ठोंबरे, बरोबर. तर अनिल ठोंबरे परंतु जी व्यक्ती प्राचार्य आहे, राजकारण जी व्यक्ती फर्ग्युसन महाविद्यालयाची प्राचार्य आहे करण्याचं काम केलं, रवींद्रसिंह परदेशी यांना तुम्ही जाब विचारला की रवींद्रसिंह परदेशी तुम्ही का त्यांना निमंत्रित केलं, का तुम्ही तुमच्या सहीने त्यांना निमंत्रण पत्र पाठवलं, हा जाब आधी विचारला तुम्ही तुमच्या प्रिन्सिपलला? तुम्ही एखाद्याला निमंत्रित करता नंतर त्याला अपमानित करता, विचारला तो कायद्याचा अभ्यासक असेल तर कशाला जुमानेल? त्यांना पत्र दिलं. तुम्ही रवींद्रसिंह परदेशींना का नाही जाब विचारला, तुमच्या प्राचार्यांना का नाही जाब विचारला? लैंगिक प्राचार्याला माहित नव्हतं हे सगळं? अहो सर, तुम्हाला मी तेच सांगतोय. आम्ही फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य आरोप आहे ज्यांच्यावरती लैंगिक एका महिला पत्रकाराने ज्यांच्यावरती लैंगिक शोषण. अनिल ठोंबरे मी विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर द्या. तुम्ही रवींद्रसिंह परदेशी फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य ज्यांनी निमंत्रण पत्र पाठवलं आपल्या सहीनी, त्यांना जाब विचारला का? का त्यांना बोलावून अपमान करता का समोरच्या? मला वारंवार तेच सांगतोय, बोलावून समोरच्याचा अपमान का केला जातो? आम्ही त्यांना जाब विचारला, आम्ही प्राचार्यांना जाब विचारला की तुम्ही जो व्यक्ती ज्यांच्याकडून विद्यार्थ्यांना राज्यघटना आहे ती ऐकून घेण्याची इच्छा नाहीये, ज्यांच्यावरती लैंगिक शोषणाचा आरोप आहे एका महिला पत्रकाराने केलेला आहे. एबीव्हीपी फर्ग्युसन महाविद्यालय एबीव्हीपीचे विद्यार्थी असू शकत नाही का? मग बाबू इतर विद्यार्थ्यांना ऐकायचं असेल तर मग इतर विद्यार्थ्यांना ऐकायचं होतं ना. तुम्हाला प्रश्न एबीव्हीपीचे विद्यार्थी असू शकत नाही? मग इतर विद्यार्थ्यांना ऐकायचं होतं. नाही तुम्ही त्यांच्यावर तुमची मतं का लादता? विरोध केला त्यांना. तुम्ही त्यांच्यावर तुमची मतं का लादता? संविधानिक मार्गाने विरोध करू शकत नाही का? लैंगिक शोषण ज्यांनी लैंगिक शोषणाच्या त्यांना बीजी कोळसे पाटलांचं व्याख्यान ऐकायचं होतं. त्यांच्यावरती एबीव्हीपी आपली मतं का ठोकतंय? विद्यार्थी विरोध करू शकत नाही. त्यांच्यावर एबीव्हीपी आपली मतं का ठोकतंय? अजिबात नाही. एबीव्हीपी त्यांच्यावरती मतं ठोकत नाहीये, त्यांच्यावरती आरोप आहेत त्यांच्याकडनं. हॅलो, हा बोला 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 बोला. हॅलो हॅलो हॅलो, आवाज येत नाही मला. हा बोला बोला. बरं ठीक आहे. बीजी कोळसे पाटीलच जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांनाच विचारूया. बीजी कोळसे पाटील एबीव्हीपीचे महानगर मंत्री आहेत अनिल ठोंबरे. ते असं म्हणतात की बीजी कोळसे पाटील यांच्यावरती आरोप आहेत, 2 आरोप आहेत म्हणून त्यांना विरोध केला गेला. एक लैंगिक शोषणाचा आरोप केला गेला होता एका महिला पत्रकाराकडून म्हणून त्यांना विरोध केला. दुसरं म्हणजे ते राज्य घटनेविषयी चुकीचं बोलतात म्हणून त्यांना विरोध केला गेला. आणि तरी सुद्धा निमंत्रण नाकारल्या गेल्यावरही तुम्ही फर्ग्युसनच्या कॅम्पस मध्ये जाऊन व्याख्यान देता, हे एबीव्हीपीला खटकतंय. बीजी कोळसे पाटील नाही, आता ते दुसऱ्यांदा तो बिचारा तो टीव्हीवर आलेला आहे, त्याला विचारलं मी त्या दिवशी, त्याने सांगितलं की मला पत्र दिलं आणि मी ते तिथं पडकवून लावलं, फेकलं ते पत्र. मला कॅन्सल केल्याचं पत्र दिलं आणि फेकलं. त्या दिवशी त्याला म्हणलं तू खऱ्या बाबाचा पोटचा असेल तर तू व्हिडिओ दाखवशील की मी फेकलं पत्र. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, लैंगिक शोषणाबद्दल मराठी भाषा आहे, मराठी भाषेचा लहेजा आहे तो. थांबा की जरा, तुम्ही प्रत्येक ठिकाणी कशाला हे करताय? मराठी भाषेचा ती गोडवा येतो. थांबा, ऐका जरा. ते काय बोलतायत ते नीट ऐका, मराठी भाषा समजून घ्या आधी. त्यांना बोलू द्या. अनिल ठोंबरे त्यांना बोलू द्या. ते काय बोलतायत ते वाक्याचं पॅटर्न तरी ऐका नीट. ते सिद्ध झाल्यावरती म्हणतायत. पुढे बोला. मी पत्र फेकलं याचं वाचून त्याला दाखवा व्हिडिओ. मला दिलंच नाही. तुम्हाला बोलले नाही येत ते, तुम्हाला बोललेलं नाही. माफी मागायला लावा माझ्या आधी. अनिल ठोंबरे तुम्हाला बोललेलं नाही येत ते. जर बोलणार असेल अनिल ठोंबरे तुम्हाला बोललेलं नाही येत ते, तुम्हाला बोललेले नाही येत ते.
तुम्हाला बोललेलं नाही अनिल डोंबरे. चांगल्या पद्धतीची भाषा वापरायला लावा, आम्हालाही भाषेचा वापर अनिल डोंबरे पुण्यात राहतात म्हणजे एवढा शुद्धतेचा आग्रह धरू नका. आधीच मराठीतल्या 40 बोली भाषा मरणपंथावरती आहेत. आजचा महाराष्ट्र टाइम्स वाचा, ऐका जरा, मराठीचं वैभव समजून घ्या. तुम्ही त्यांना विचारा तो खोटं कोणाला बोलतो. बोलले. त्याचा जरा आवाज बंद कर, त्याला फक्त ऐकायला लाव. मी पण मराठी अनिल डोंबरे एक मिनिट, अनिल डोंबरे ऐकून घ्या आधी. हा चल अनिल डोंबरे ऐका जरा ते काय म्हणतायत ते. भाषेचा चांगल्या पद्धतीने वापर करा, मी ऐकायला तयार आहे. तुम्ही सांगाल ती शुद्ध भाषा नाही आहे अनिल डोंबरे. वापर करा. हा थांबा जरा. पुण्यात आहात म्हणजे काय शुद्धतेचा आग्रह काय मत्ताने घेतलं नाही का? थांबा जरा. पण खऱ्या बापाचा आहे का विचारणं पण शुद्ध भाषा नाहीये. थांबा जरा. भाषा कोणती शुद्ध अशुद्ध न नाही म्हणणार कोणी, नळाचं न म्हणतील. थांबा जरा. सरळ सरळ खोटं बोलतो की मी पुढे बोला. व्हिडिओ दाखव बाबा, मी पत्र फेकल्याचं, तिथं सगळे व्हिडिओ होते त्यावेळेस. एक दुसरी गोष्ट, यांच्या संस्थेचा पण व्हिडिओ होता. दुसरी गोष्ट, लैंगिक शोषणाबद्दल जे पुन्हा पुन्हा बोलतात ना, तर ती संध्या म्हणून जी कोणी ट्विट केलं, ती संध्या यांच्या सेलमध्ये, IT सेलमध्ये, संघाच्या असेल, RSSची असेल, भाजपच्या असेल, आणि ती सांगते की त्या मुलीचं नाव ती सांगत नाही, कुठल्या टीव्हीची ती सांगत नाही, कुठल्या मासिकाची ती सांगत नाही. अरे म्हणजे तुम्ही IT सेल म्हणून तुमच्या बातमी सोडताय. अनिल डोंबरे शांत बस, आम्ही तुमच्याकडे येतोय. दुसरी गोष्ट त्या मुलीला हजर करा ना, आणि ते सगळं वाचा. आशिष तू पण वाच बाबा ते. तिसरी गोष्ट, मला कुणी बंदी केली? जो शरद कुंटे जालना, परभणी, पूर्णा, नांदेड 4 बॉम्ब स्फोटमध्ये आरोपी आहे. हे कन्फेशन आहे आरोपीचं कोर्टात की मला यांनी बॉम्ब करायला शिकवले, 5 बॉम्ब यांनी दिले, आणि हे सगळे बॉम्ब आम्ही टाकलेत. आणि हे आणि देव हे 2 आरोपी आहेत. पुढे पुरोहित एका संभाषणात म्हणतो की यांच्याकडे अजून RDS किती शिल्लक आहे ते विचारा. आता यांची सगळी यंत्रणा असल्यामुळे यांना कोणी हात लावत नाही. बाबरी मशिदीपासून तर कालपर्यंत कुठल्याही मनुवाद्याचा खटला होत नाही, त्याच्यावर शिक्षा होत नाही. बीजी कोळसे पाटील, स्टिक टू द बेसिक्स. बीजी कोळसे पाटील, तुम्ही सुद्धा भाषेची मर्यादा सोडू नका प्लीज. अवांतर बोलू नका, मुद्द्याचं बोला. हा ओके, पुढचं ऐका ना. आता परमिशन जर मला दिली, त्याने दिली होती, ते पत्र मी तुम्हाला दिलेले सगळ्यांना. त्यानंतर मी तिथे सभेच्या ठिकाणी जाईपर्यंत मला कॅन्सलेशन कोणी कळवलंच नाही. तिथे गेल्यानंतर पोलीस बंदोबस्त बघितलं, म्हणलं चाललंय काय. तर 2 हे बाहेरचे आलेले लोक, सगळे विद्यार्थी ABPचे, हे बाहेरचे आलेले लोक तिथे विरोध करत होते. आणि पोलीस म्हणले की तुम्हाला सभा त्या थिएटरमध्ये घेता येणार नाही. म्हणलं ठीक आहे, आम्ही ग्राउंडवर घेतो. कारण मी आलोय कशा करता, तर मला पोरांना कॉन्स्टिट्यूशन बोलायचंय. दुसरी गोष्ट, मी जर परत गेलो तर संदेश काय होईल की 4 गुंडाळ बाहेरचे येऊन कॉलेजमध्ये फंक्शन होऊ देत नाहीत. म्हणून आम्ही ते फंक्शन केलं, मी भाषण केलं. त्यापर्यंतही मला कोणी माझं पत्र दिलेलं नाही माझ्या हातात की तुमची सभा कॅन्सल केली, किंवा त्यांनी पोलिसांना दिलं असेल, पोलिसांनी मला सांगितलेलं नाही. आणि हे काय म्हणतात, एम्पी थिएटर आहे, हे डिस्प्यूट मध्ये आहे. कशा कोर्टाच्या डिस्प्यूट मध्ये. आणि ह्या ज्या बिल्डिंग मध्ये बसतात ती बिल्डिंग पण डिस्प्यूट मध्ये आहे. त्यामध्ये जमीन शिरोळ्यांची आहे आणि तिथे 99 वर्ष करार पूर्ण झालेला आहे. इथे जिथे हे बसतात, क्लासेस चालतात, ते सगळं डिस्प्यूट मध्ये आहे. त्यामुळे फक्त एम्पी थिएटर डिस्प्यूट मध्ये नाहीये, डिस्प्यूट मध्ये सगळंच आहे. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये मी कुठे सभा घ्यायची? दुसरी, आम्ही वैचारिक त्यांना सांगितलं, जे कोणी घोषणा देत त्यांना सांगितलं की तुम्ही वैचारिक येऊन विरोध करा, मी जे मांडतोय त्याला तुम्ही उलट सांगा. आणि मी काय मांडलं, तुम्ही प्रस्तावना मांडली की आम्हाला लोकशाही, जर लोकशाहीला अभिप्रेत काय आहे तर सामाजिक, आर्थिक, राजकीय समता अभिप्रेत आहे. आणि आज सामाजिक, आर्थिक, राजकीय, आर्थिक यापैकी एकही समता देशात नाही. तेव्हा देशात लोकशाही नाही, तुम्ही सुरू केलं. याच्यात काय उत्तर द्यायचं ना, लोकशाही आहे म्हणून. लोकशाही म्हणजे मतदान नाही फक्त, लोकशाही म्हणजे या देशामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय. ठीक आहे बीजी कोळसे पाटील, मला तुम्हाला एवढ्यासाठीच इथे आणायचं होतं की 2 आरोप तुमच्यावरती अनिल ठोंबरेंनी केले की एक तो लैंगिक शोषणाचा आरोप एका महिला पत्रकारांनी केला, त्या संदर्भात तुम्ही खुलासा केलेला आहे. त्याची केस काही रजिस्टर झालेली आहे का पोलिसांमध्ये? कशी होईल? ती मुलगीच पुढे येत नाही तर ही यांच्या सेलमधून निघालेली बातमी आहे. ठीक आहे, मला आनंद होईल. आणि ते जे कंटेंट्स आहेत त्याच्यातून कुठलाही गुन्हा होत नाही. हा, आणि माझा दुसरा एक आक्षेप तुमच्यावरती असा आहे, दुसरा एक आक्षेप तुमच्यावरती असा आहे बीजे कोळसे पाटील, तो हा आहे की तुम्ही
भाषेला इतकं सहज का घेता? मराठी भाषेला मराठी भाषेला इतकं सहज का घेता? तुम्ही अगदी बरोबर बोलताना आहे. एखाद्याच्या भावना मी दुखावतील असं म्हणतो, अशा शब्दात जेव्हा का हे- बोलता? अहो शुद्ध बोला. तुम्ही पुण्यात राहता बीजी जेव्हा कोळसे हे पाटील, दादा तुम्हाला शुद्ध खोटं मराठी बोलतात. बोलता येत नाही बीजी कोळसे पाटील. तुम्ही जेव्हा पुण्यात दादा राहता, खोटं बोलतात, तुम्ही पुण्यात राहता बीजी कोळसे तेव्हा- पाटील, तुम्हाला शुद्ध तेव्हा मराठी बोलता येत नाही. स्वाभाविक आहे. आता हा म्हणतो की मी हे दुसरी वेळ द्यायची की मला सभा कॅन्सलिंगचं पत्र दिलं आणि ते पत्र दिल्यानंतर मी ते फिरकावलं. तिथे सगळे कॅमेरे होते, यांनी एका तरी कॅमेऱ्याचं दाखवावं ना, म्हणून मला चीड येते, बाकी काय नाही. ठीक आहे. इतकं खोटं कसं काय बोलू शकतात ते लोक, मला हेच कळत नाही. ठीक आहे, ठीक आहे, एवढी ठीक आहे. खोटारडी जमात कशी काय आता हेच मला समजत नाही. मी तुम्हाला म्हणून मला धन्यवाद बाकी देतोय. काय मी नाही. तुम्हाला धन्यवाद देतोय. तुम्ही आलात, तुम्ही तुमचं मत मांडलं. बीजी कोळसे पाटील हे माजी न्यायमूर्ती आहेत हायकोर्टाचे. त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर जर का विचार स्वातंत्र्याचा ते पुरस्कार करत असतील, पुरोगामी भूमिका मांडण्यासाठी ते लढत असतील, तर तो त्यांचा अधिकार आहे. घटनेनं त्यांना तो दिलेला आहे. मी हा विषय बीजी कोळसे पाटलांचा इथंच थांबवतोय. मी जातोय संतोष शिंदे यांच्याकडे. संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष आहेत. संतोष शिंदे, फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी जिजाऊ किंवा स्वामी विवेकानंदांच्या जयंतीच्या निमित्तानं युवा जागर परिषद किंवा एखादं संमेलन भरवलं आणि त्याला ज्यांना बोलावलं, त्यांना निमंत्रित केलं ते खुद्द प्राचार्य रवींद्रसिंह परदेशी यांनी. त्यांच्या सहीची निमंत्रणपत्र त्यांना गेली. मग त्यात बीजी कोळसे पाटील असतील किंवा अमोल मिटकरी असतील, यांना बोलावलं म्हणून इतका रोष हा एबीव्हीपी किंवा प्रशासनामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये झालेला आहे. म्हणजे डॉक्टर शरद कुंटे यांचं बोलणं ऐकल्यावरती स्पष्ट जाणवत आहे की तो त्यांचा अधिकार आहे कोणाला बोलवायचं नाही बोलवायचं. अहो पण तुमचेच प्राचार्य रवींद्रसिंह परदेशी यांना माहीत नव्हतं का? त्यांनी आपल्या सहीनिशी निमंत्रणपत्र का धाडली आणि त्यांना बोलवून मग त्यांचा अपमान करायचा, हे अनेकांना खटकलेलं आहे. मुळात पुण्यामध्ये राष्ट्रमाता जिजाऊंची जयंतीचे कार्यक्रम 12 जानेवारीला बऱ्याच ठिकाणी झाले, महाराष्ट्रभर देशभर झाले. तसेच जिजाऊ जयंती किंवा स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्तानं फर्ग्युसन कॉलेजमध्ये कार्यक्रम तिथल्या मुलांनी आयोजित केला होता. प्राचार्यांची अधिकृत परवानगी घ्यावी लागते म्हणून प्राचार्यांनी अधिकृत परवानगी पण दिली. परंतु ज्यांनी राष्ट्रमाता जिजाऊंच्या जयंतीच्या कार्यक्रमाला विरोध केला ते खरे सांस्कृतिक दहशतवादी आहेत. कारण यांचा वक्त्याला विरोध असेल, यांचा एखाद्या वक्ता काय बोलणार आहे ते बोलायच्या अगोदर विरोध, म्हणजे ही संस्था जाणीवपूर्वक आरएसएस चालवते. आरएसएसचे सगळे फुल टाइमर कार्यकर्ते त्या ठिकाणी संस्थेचे लाभधारक आहेत. ज्या शिरोळेंकडून यांनी जमीन घेतली, मगाशी पण उल्लेख झाला, त्या शिरोळेंनी जमीन इथल्या महाराष्ट्रातील बहुजन समाजाचं कल्याण व्हावं म्हणून दिलं. त्याच ठिकाणी तिथं अजेंडा आरएसएसचा लाभवला जातो. याचा अर्थ या देशामध्ये जाणीवपूर्वक सांस्कृतिक दहशतवाद हे जणू काही तथाकथित, मग ते आरएसएस असेल, भाजप असेल, एबीव्हीपी असेल, हे सगळे एका विचारधारेचे आणि एका माळेचे मणी आहेत. यांना विरोध जर करायचा होता, त्यांच्यावर वेगळे वेगळे आरोप आहेत, तर ज्या वेळेस प्राचार्यांनी परवानगी दिली त्यावेळेस यांनी लेखी त्या ठिकाणी तक्रार करायची होती. कार्यक्रम हा लोकशाही मार्गाने झाला होता. मगापासून संविधानाचा उल्लेख करतात. ज्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये लोकशाही आहे, ती लोकशाही जिवंत आहे का? तर फर्ग्युसन महाविद्यालयाच्या कार्यक्रमाला विरोध करून यांनी लोकशाही नाही आणि पेशवाई या महाराष्ट्रामध्ये जिवंत आहे हे या लोकांनी त्याचं उत्तम उदाहरण दिलेलं आहे. यांनी कितीही वेगळे वेगळे आरोप करू द्या, ज्या माननीय कोळसे पाटलांवर आरोप करतात त्या कोळसे पाटलांचं म्हणजे याचं जेवढं वय आहे तेवढं त्या कोळसे पाटलांचं या परिवर्तन चळवळीमध्ये काम आहे. त्यांच्यावर आरोप करताना, कुठल्याही गोष्टीचे आरोप करताना 10 वेळेस आपण विचार केला पाहिजे. यांचे बोलवते धनी हे मुंबई दिल्लीमध्ये बसलेले आहेत आणि सरकार यांना वापरतंय. यांनी हे सध्या आरएसएसचे अनपेड पोलीस झालेले आहेत. कारण आजपर्यंत बघा, दाभोळकर असतील, पानसरे असतील किंवा भिडेचे कार्यकर्ते असतील, हे सगळे बहुजन समाजातली मुलं आहेत, पण यांना वापरलं जातं. यांचे मेंदू गुलाम आहेत आणि आपल्याच लोकांना आपल्या लोकांच्या विरोधात करण्याचं एक षडयंत्र आरएसएसने जे काही ठीक आहे विषयाची व्याप्ती वाढते आहे, ती अधिक संवेदनशील होते आहे. ठीक आहे अनिल डोंबरे, आता सविस्तर उत्तर द्या. मी तुमचं पूर्ण ऐकून घेतो. अनिल डोंबरे, आता सविस्तर उत्तर द्या. मी तुमचं पूर्ण ऐकून घेतो. अनिल डोंबरे बोला. हा बोला.
मी सुरुवातीलाही क्लिअर केलेलं आहे, आमचा त्या ठिकाणच्या कार्यक्रमाला अजिबात विरोध नव्हता. राजमाता जिजाऊंचे आणि स्वामी विवेकानंदांचे कार्यक्रम आम्ही पण करतो. स्वामी विवेकानंदांना आदर्श मानणारी आमची संघटना गेले 70 वर्षापासून विद्यार्थी परिषद कार्यक्रम अनेक ठिकाणी महाविद्यालयावरती जिजाऊंची जयंती आम्ही करतो. आमचा कार्यक्रमाला अजिबात विरोध नाहीये. त्या ठिकाणच्या वक्त्यांना आमचा विरोध आहे हे मी मगापासून वारंवार सांगतोय. ज्यांच्यावरती लैंगिक शोषणाचे आरोप आहेत अनिल डोंबरे, आता तुम्ही असं बोलू नका. बीजी कोळसे पाटलांना आपण इथं पाचारण केलं, त्यांनी खुलासा केला, त्या महिला पत्रकारांनी पोलिसात सुद्धा केस रजिस्टर केली नाही. उगीच कोणावरती चिखलफेक करू नका, उगीच कोणावरती चिखलफेक करू नका. आता त्यांनी त्यांचं स्पष्टीकरण दिलं ना. अनिल डोंबरे मर्यादा सोडू नका. बीजी कोळसे पाटलांनी त्यांचं स्पष्टीकरण दिलं. महाराष्ट्राचे माजी न्यायमूर्ती आहेत, मुंबई हायकोर्टात होते, असं नका बोलू तुम्ही. त्यांनी स्पष्टीकरण दिलं तुमच्या प्रश्नाला. आता पुन्हा तुम्ही आरोप करताय. त्या महिला पुढे आल्या, त्या महिलांचा एक प्रकारे अपमान होतोय की काय, असा मला प्रश्न पडलेला या ठिकाणी. अनिल डोंबरे असं बोलू नका. त्यांनी त्यांचं स्पष्टीकरण दिलं, तो विषय सोडा. मग अमोल मिटकरीला का विरोध आहे? अमोल मिटकरी यांना का विरोध आहे? अमोल मिटकरीला कुठेही विरोध केलेला नाहीये. आमच्या एकाही कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरींना विरोध केलेला नाहीये. अमोल मिटकरींना विरोध अजिबात केलेला नाहीये. मी वारंवार सांगतोय, कार्यक्रमाला आमचा विरोध नाहीये. बीजे कोळसे पाटील ज्यांच्यावरती लैंगिक शोषणाचे आरोप आहेत, जे एल्गार परिषदेच्या निमंत्रणात होते, ज्यांनी महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था परिस्थिती बिघडवण्याचं काम केलं. अनिल डोंबरे, तुम्ही खूप सराईत प्रवक्ते आहात. त्यांनी स्पष्टीकरण देऊनही तुम्ही वारंवार तो विषय चर्चेत आणतात. ठीक आहे. आपण एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर मी आनंद दवे यांच्याकडे जाणार आहे, श्रीरंजन आवटे यांच्याकडे पण जाणार आहे आणि त्यांना विचारणार आहे की अमोल मिटकरी जे सबंध महाराष्ट्रभर देशभर हे सांगत फिरतात की छत्रपती शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्ष राजा होते, मुस्लिम द्वेष्टे नव्हते, हे काहींना खटकतंय का, हे मी विचारणार आहे, पण ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. तुम्ही बघताय हल्ला बोल. मी थेट जातोय पुण्याला आनंद दवे यांच्याकडे. आनंद दवे, फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये जे काही कर्मट वातावरण आहे त्याचा वेळोवेळी प्रत्यय येत राहतो आणि आताही जे वाद पुढे आलेले आहेत, बीजी कोळसे पाटलाचं प्रकरण झालं असेल किंवा अमोल मिटकरींच्या व्याख्यानाला विरोध तुमच्याकडनं सुद्धा झाला, तुम्ही पत्रक जारी केलेलं आहे, किंवा तुम्ही आता एक नवीन मागणी पुढे केलेली आहे की फर्ग्युसन महाविद्यालय आता विद्यापीठच बनतंय तर त्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव द्या. तुमची भूमिका मांडा. नाही, मुळात कसं आहे ना, विद्यार्थ्यांनी प्रत्येक कॉलेजमध्ये स्वतःशी उपयुक्त असलेलं की ज्याच्यामध्ये त्यांना भविष्यात फायदा होईल असे लेक्चर घेतले गेले पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. आम्ही स्वतःसुद्धा काही ठिकाणी जातो. एक अशीची लक्षात घ्या, एकदम भोबडेपणाने किंवा भाबडेपणाने या सगळ्या गोष्टींकडे बघू नका. कार्यक्रम कोणी भरवला हे जसं महत्त्वाचं आहे तसं सगळे वक्ते महत्त्वाचे आहेत ना. बीजी कोळसे पाटलांचा पर्सनल वैयक्तिक तो सोडून द्याविषयी, आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत करायला नाही पाहिजे ह्या मताचा मी सुद्धा आहे. पण एल्गारमध्ये ते अवेलेबल होते, नक्की एल्गारमध्ये उपस्थित होते. एल्गारमध्ये काय घडलं, एल्गार नंतर महाराष्ट्राने काय भोगले सगळं माहिती आहे. हे असताना बरं मला एक सांगा, घटनेवर जेव्हा आपण किती वेळा बीजी कोळसे पाटलांना बोलवले? फार कमी वेळा बोलवलेले नाही. ऐका, बीजी कोळसे पाटलांना फार कमी वेळा आपण बोलवले बाकीच्या लोकांना. त्यामुळे घटनातंत्र पुण्यामध्ये खूप आहेत, पण मुद्दामून एका अंगीच सगळी चर्चा न्यायची. आता निखिल वागळेंचं सुद्धा नाव आहे की त्यांना सुद्धा बोलवलं गेले. त्यामुळे एकाच विचाराच्या लोकांना बोलवून तिथं JNU घडवायचं का काय अशी जी परंपरा दिसते आहे त्याला विरोध आहे. फर्ग्युसनचं वातावरण अतिशय चांगलं होतं, चांगलं आहे, चांगलं राहील. ही जबाबदारी आमच्या पुणेकरांची आहे. ती आम्ही 2 वर्षापूर्वी मलाही बोलावलं होतं. मागच्या वर्षी श्रावण महिन्यात 2 वर्षापूर्वी माझी सुद्धा प्रकट मुलाखत फर्ग्युसनच्या कॅम्पसमध्ये झालेली आहे. अगदी बरोबर आहे. मग तू सर्वांना लेबल का लावताय? आमचं तेच म्हणणं आहे, मुलांनी त्याला विरोध केला का? तर नाही केला विरोध. सर्वांना लेबल का लावताय? अशी जी याच्यावरच समजून घ्या, जिथं पाहिजे तिथंच विरोध केला जातो, ज्यांना नाहीये त्यांना विरोध केला जात नाही. आमचं हेच म्हणणं आहे. आता सिद्ध झालं तुमच्या म्हणण्यावरनं. निखिल वागळे सोडून दुसरा कोणी नाहीये का? बीजी कोळसे पाटील सोडून दुसरा कोणी घटनातज्ञ नाहीये का?
अमोल मिटकरी सोडून शिवाजी महाराजांचं चरित्र मांडणारा दुसऱ्याच्या दुसरा कोणी माणूस नाही कार्यक्रमामध्ये घुसून त्यांना अवेलेबल, विरोध ज्याला करायचं पूर्ण काय कारण आहे? इतिहासाचा इतिहास वेगळ्या पद्धतीने घेतला जातो. शिवाजी महाराजांचा इतिहास बदलायचं पाप एक लोक मटकरी आणि हे करतात, त्याचं तुम्ही समर्थन कसं करता हे कळत नाही. तुम्ही किती बापडेपणाने सांगताय की विजय कोळसे पाटील बाप काढणं म्हणजे माझी प्रेरणा आहे असं आहे. विजय कोळसे पाटील भाषा तुम्ही बघितली नाहीये का? तुम्ही आनंदवे एवढं शिवाजी महाराज रयतेचे राजे होते की मुस्लिम द्वेष्टे राजे होते? जिजाबाऊंची जयंती पुण्यतिथी शिवाजी महाराज रयतेचे राजे होते की मुस्लिम द्वेष्टे राजे होते? जिजाबाईंची जयंती पुण्यतिथी आम्ही स्वतः साजरी करतो, पण तो कार्यक्रम झाल्यावर 20 दिवसानंतर त्यांच्या बॅनर खाली किंवा त्यांचं नाव वापरून असे फालतू उद्योग करायचे याला आमचा विरोध आहे. ब्राह्मण महासंघाने जिजाऊ जयंती साजरी केली दाखवा ना, काहीतरी खोटं माध्यमासमोर येऊन बोलू नका. तुमच्या कार्यकर्त्यांना सांगू जिजाऊ जयंती तुम्ही साजरी केलेला एक पुरावा द्या होते आणि दाखवायची तुम्ही स्वतः व्याख्यान घेतलेला एक पुरावा द्या. तुम्ही कार्यक्रम घ्या ना, दुसऱ्याच्या कार्यक्रमाला विरोध करायची काय गरज आहे? अरे तुम्ही कार्यक्रम घ्या ना, दुसऱ्याच्या ह्याच्यात नाक खुपसायची गरज काय तुम्हाला? याचा अर्थ दुसऱ्याचे कार्यक्रम तुम्हाला खुपतात. तुम्हाला विचारणार महाविद्यालयामध्ये काय कार्यक्रम घ्यायचा तुम्ही घ्या ना. शिवजयंती आम्ही साजरी करतो, संभाजी जयंती आम्ही साजरी करतो. तुम्हाला काय करायचं? संभाजी महाराजांचे संभाजी महाराजांना हिंदू देऊन त्यांना देहाचे तुकडे तुकडे करणाऱ्यांच्या शेजारी आम्ही बसत नाही. आम्ही हिंदुत्ववादी आहोत, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. इतिहास मागत नाही आणि आम्ही धर्मनिरपेक्ष अजिबात नव्हते नाही आणि नाही. जर ते धर्मनिरपेक्ष असतील तर त्यांनी नेताजी पालकरांना हिंदू धर्मात परत घेतलं नसतं, त्यांनी मशिदी तोडून परत मंदिरात केली नसती. बिलकुल नव्हते, धर्मनिरपेक्ष नव्हते, हिंदवी स्वराज्य व्हावं अशी त्यांची इच्छा होती. हे त्यांनी जग जाहीर केलेलं आहे. ते हिंदुत्ववादीच होते. जोपर्यंत ते होते तोपर्यंत राज्यात आणि देशाचा इस्लाम सांभाळून होता, इस्लाम सांभाळून होता. बिलकुल नाही. संतोष शिंदे आनंद दवेंना पूर्ण करू द्या. आनंद दवेंना त्यांचं पूर्ण करू द्या. संतोष शिंदे मी तुमच्याकडे येतो. आनंद दवे, शिवाजी महाराज मुस्लिम द्वेष्टे होते की ते रयतेचे राजे होते की ते राज्यकर्ते म्हणून जो कोणी विरोधात वागेल त्याच्या विरोधात वागले, मग तो हिंदू आहे की मुसलमान आहे हे त्यांनी बघितलं नाही. अहो सख्या मामाला सोडलं नाही हो शिवाजी महाराजांनी. बरोबर आहे. बोला आता मी बोलू? हा बोला बोला. शिवाजी महाराज रयतेचेच राजे होते. शिवाजी महाराज मुस्लिमांचे विरोधक नसले तरी ते सर्व धर्मप्रेमी सेक्युलर असायचे दाखवण्याचा प्रयत्न होते. तसे नक्की नव्हते. तसे नसते तर त्यांनी जसं तो ह्याला आपला नेताजी पालकरला हिंदू धर्मात घेतलं नसतं, सांगितलं असतं हा तिथंच मला चालणार आहे, पण त्यांनी तसं केलं नाही. अजून एका कार्यकर्त्याला त्यांनी तसंच हिंदुत्ववादी करून घेतलं आणि त्याला स्वतःच्या नातेवाईकली एक मुलगी द्यायला लावली. हे शिवाजी महाराजांचं काम आहे. त्यांनी त्यांच्या हयाती, संतोषजी बोलू द्या मला, त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये एकही मशीद बांधली नाही. अनेक मशिदींचं मंदिराचं ज्या मशिदीमध्ये रूपांतर झालं होतं परत त्यांनी मंदिरामध्ये रूपांतर केले. त्यांनी त्यांना पैसे दिलेले, हे तुम्ही सगळं का विसरताय? त्यामुळे शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास जर अमोल मिटकरी करत असतील तर आम्ही त्यांना विरोध करणार. होय, आमचा मिटकरींना विरोध होता. आम्ही फक्त कॉलेजच्या राजकारणामध्ये आलो नाही, आमची ती इच्छा नाही, पण आमचा विरोध होता. दुसरं, संतोषजी, जिजाबाईंची जयंती आम्ही जेव्हा पुण्यतिथी साजरी करतो, आम्ही लाल मालात गेलो तेव्हा तुमचे काही कार्यकर्ते तिथे उपस्थित पण होते. पण आम्हाला तुम्हाला सांगायची विचारायची गरज नाही ना, तुमचा तो अधिकार आहे. आमचं कोणावर किती प्रेम आहे आम्ही स्पष्टपणे दाखवत असतो. आजही शिवजयंती आम्ही करतो, संभाजी महाराजांची जयंती आम्ही करतो. संभाजी महाराजांचं दुर्दैवी हत्या करणाऱ्या लोकांच्या पंक्तीला मांडी लावून आम्ही बसत नाही. त्यामुळे तुम्ही शिवप्रेम दाखवू नका. तुमच्या सर्वांचं शिवप्रेम खोट आहे. आता विषय राहिला बीजी गोष्ट. ठीक आहे संतोष शिंदे, मी तुमच्याकडे येतोय. हा आनंद पूर्ण करा आनंद पूर्ण करा. त्यामुळे आम्हाला हिंदुत्ववाद्यांना काही वेगवेगळे सांगायची गरज नाही. आता जो सावरकरांचा विषय झाला, फर्ग्युसन कॉलेज नाव बदलायचं, तर अनेक राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना तशा मागण्या करत आहेत. करायचं का नाही, कॉलेजचा आणि सरकारचा विषय. आम्ही आमची मागणी केली, दुसऱ्या कोणी त्यांची मागणी करावी. त्यामुळे प्रत्येक गोष्ट असं बघू नये. विद्यार्थ्यांना ह्या वर्गामध्ये काय पाहिजे, ह्या वयात काय अपेक्षित असतं, आपलं कॉलेज झाल्यानंतर आपल्याला काय करायचं हे अपेक्षित असतं, आयुष्य कसं जगावं हे अपेक्षित असतं. त्याच्यावर त्यांनी लेक्चर ठेवावे. फक्त आणि फक्त वादग्रस्त नेतेच कसे सापडतात त्यांना बोलायला. बीजी कोळसे पाटील वादग्रस्त आहे ते कोणी सांगितलं नाही ना करणार. विचार स्वातंत्र्याचा पुरस्कार करणं म्हणजे वादग्रस्त होणं आहे. अरे आपल्याला आपली राज्यघटना एवढी प्रिय असली पाहिजे की ही आदर्श राज्यघटना आहे. तिला प्रत्येक नागरिकाला भारतीय बनून त्याला मूलभूत अधिकार दिलेले आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. आचार विचार स्वातंत्र्य दिलं नाही. स्वैराचार नाही दिला. नाही पण स्वैराचार कोण करतंय? कोण करतंय स्वैराचार? होत नाही. ठरवणार कोण
की प्रकाश स्वैराचार करतो हे सगळे करतात ते, त्यालाही कायद्याची बंधनं आहे, करायचा विषय चालला होता, त्यालाही आम्ही ते नियम होऊ आहेत. देणार नाही. हा पुण्यात शिवाजी महाराजांचं बालपण गेलेले, ह्या पुण्यात सावरकरांचं आयुष्य गेले, आम्ही ते होऊ देणार नाही. नक्की आहे. ठीक आहे. संतोष शिंदे, शिवाजी महाराज तर पुण्याचं मुस्लिम नाव द्वेष्टे खराब असं आम्ही काही होते करू हे शकत नाही. ठरवण्याचा प्रयत्न होत आहे, तो पटतोय तुम्हाला? छत्रपती शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष होते. सर्व जाती धर्माचे आदर करून त्यांनी एक समता समता आणि बंधुत्ववादी रयतेचं राज्य निर्माण केलंय. त्यांनी उत्तम शिवराज्य निर्माण केलंय. याचा अर्थ या हिंदुत्ववादी चौकडीमध्ये बसणाऱ्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराज हे धर्मविरोधी दाखवून शिवाजी समाजामध्ये धार्मिक दंगली आणि शाब्दिक दंगली घडवण्याचा यांचा डाव होत आलेला आहे. म्हणून यांना धर्मनिरपेक्ष शिवाजी महाराज नकोय. धर्मनिरपेक्ष किंवा रयतेचे शिवाजी महाराज सांगताना छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही काम केलंय हे समाजाचं प्रबोधन केल्यामुळे यांच्या पोटात गोळा दुखतो. महाविद्यालयामध्ये जिजाऊ जयंतीला असेल, विवेकानंद जयंती असते, कुठलाही कार्यक्रम प्रबोधनाचे कार्यक्रम होतात म्हणून यांच्या पोटात दुखतंय. कारण की ज्या मुलांनी कार्यक्रम घेतला त्यांनी प्रबोधनासाठी घेतला, त्यांचा काय उद्देश असायचं, काय कारण आहे. आणि ज्यांनी विरोध केला, नाही 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 दवे तुम्ही बोलूच नका. तुम्हाला विरोध हा प्रबोधनामुळे तुमचा पोटसूळ उठलाय. कारण की राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीच्या कार्यक्रमाला विरोध घडत नाही. अनेक वर्ष असे फालतू प्रबोधन घडत राहिली लोक, संवैधानिक अधिकार सांगितले जातात आणि तरुण नाही नाही ते तुम्हाला नकोय. आणि ही सगळी विचारधारा डायव्हर्ट करायचं तुमचं काम चालू आहे. एकीकडे सरकार अतिशय खालच्या थराला जाऊन राजकारण करतंय, शेतकरी उद्ध्वस्त आहे, तरुण ठीक आहे 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 तिकडे जाऊ नका, तिकडे जाऊ नका, तिकडे जाऊ नका, शेतकऱ्यांपर्यंत नको जाऊया, कॉलेज कॅम्पस पर्यंत मर्यादित राहूया. श्रीरंजन आवटे, मला यामध्ये असं दिसतंय ना की एखादा प्रतिष्ठित महाविद्यालयाचं जे कॅम्पस असेल त्यावरती आपली मक्तेदारी कायम राहावी म्हणून प्रशासनाचा अट्टहास दिसतो आणि त्यामध्ये विचारसरणीचा एक क्लॅश किंवा भांडण दिसतंय. विचारसरणी वेगवेगळी असेली पण त्यामध्ये निकोप स्पर्धा नाहीये. त्यामध्ये कोणा एका विचारसरणीचा वर्चस्व राहिला पाहिजे हा अट्टहास दिसतोय. आशिष सर, आता बोललं गेलं बीजी कोळसे पाटलांविषयी, पण आज जे व्याख्यान होतं ते अमोल मिटकरी यांचं होतं. आपण ऐकलं की अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे मंत्री असं म्हणाले की अमोल मिटकरी यांच्या नावाला आमचा विरोध नव्हता. दवे असं म्हणतात की ते कॉलेजच्या राजकारणामध्ये शिरले नाहीत. याचा अर्थ मिटकरींच्या नावाला कुणाचाही विरोध नव्हता. तो कार्यक्रम आज दवे मी बोलताना बोलू नका मध्ये. याचा अर्थ असा की अमोल मिटकरी यांचं व्याख्यान आज पार पडण्याला काही अडचण नव्हती, तरी सुद्धा हे व्याख्यान कॅन्सल का झालं हा प्रश्न आपल्यासमोर उपस्थित होतो. दुसरा मुद्दा असा मगाशी मी ज्याचा उल्लेख केला की कदाचित फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्यामध्ये काही अंतर्गत वाद असू शकतात. त्या वादामध्ये विद्यार्थ्यांच्या स्वातंत्र्याचा बळी जायला नको असं मला खूप प्रामाणिकपणे वाटतं. तुम्ही जे म्हणालात ते अत्यंत महत्त्वाचं आहे आशिष सर, की याच्यामध्ये विचारसरणींचा एक क्लॅश मला दिसतो आहे. असं म्हणायचं आहे का फर्ग्युसनच्या कॅम्पसवरती फर्ग्युसनचे जे प्राचार्य आहेत रवींद्रसिंह परदेशी हे डेक्कन एज्युकेशन सोसायटीला खरंच परदेशी वाटतात, म्हणजे परके वाटतात? नाही सर, याच्याविषयी काही ठोस भाष्य करता येणं अशक्य आहे. पण ज्या अर्थी परदेशींनी परवानगी दिली त्यानंतर अध्यक्षांनी नाकारली, याचा अर्थ वर्करने जे दिसते आपल्याला त्याच्यामध्ये काही संघर्ष असण्याची शक्यता आहे. पण मगाशी जसा उल्लेख झाला सावरकरांचा, सावरकरांनी याच महाविद्यालयाच्या कॅम्पसवरती परदेशी कापडाची होळी केली होती आणि विद्यार्थी अवस्थेमध्ये असताना त्यांनी जो ऍक्टिव्हिझम केलेला होता त्याच्यावरती तेव्हा बरीच टीका झालेली होती. आणि आपल्याला माहिती आहे की फर्ग्युसनच्या कॅम्पसवरती अशा प्रकारे वेगवेगळ्या व्हायब्रंट गोष्टी सातत्याने घडत असतात. परंतु त्याला जर विरोध होत असेल तर एका अर्थानं मला असं वाटतं की हा सावरकरांचाही अपमान आहे की ज्या सावरकरांनी इथं वेगवेगळ्या प्रकारची बंड करण्याचा एक प्रयत्न त्या ठिकाणी केलेला होता. तसंच आता शिवाजी महाराजांविषयी ज्या प्रकारचं बोललं जातंय खरं म्हणजे अत्यंत आश्चर्यकारक आहे की एकीकडे ते त्यांना म्हणायचं की ते सर्व धर्मप्रेमी पण नाहीत, धर्मनिरपेक्षही नाहीत, ते विशिष्ट धर्मविरोधी आहेत. हे विषयापासून भरकटणं तर आहेच, पण महाराजांचा, शिवाजी महाराजांचा हाही अपमान आहे की मला वाटतं की अत्यंत चुकीच्या अशा पद्धतीचं महाराजांचं चित्रण इथं बसलेली हिंदुत्ववादी मंडळी करतायत. शिवाय महाराजांविषयी काही वाचलेलं नाही. म्हणजे मला दवेंनी सांगावं की भारतीय संविधानामध्ये किती कलम आहेत
आणि भारतीय संविधानामधले मूलभूत हक्क कुठल्या विभागात काही प्रश्न अगदी साधा प्रश्न आहे. नाही काही गरज नाही. हो नका जनरल नॉलेजची कॉन्टेस्ट करायची नाही आपल्याला. ठीक आहे शेवटी मी कविता वरे यांच्याकडे जातो. कविता वरे आता जो वाद झालेला आहे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये, मला तर असं वाटतं की उद्या परवा जर का इथं सुद्धा JNU सारखं काही घडलं तर नवल वाटू नये. यांनी अगोदर उल्लेख केला सुरुवातीला की JNU महाराष्ट्रात घडवायची आहे का, आम्हाला विद्यार्थ्यांची वैचारिक घुसळण नको आहे का, दोन्ही विचारांच्या स्तरावरती विद्यार्थ्यांना आणि युवकांना कुठले विचार अपेक्षित आहेत ते त्यांना त्यांच्या परीने घेऊ द्या ना. आपण सांगण्याची ABVP ने आणि RSS ने ठरवावं का की कुठले विचार योग्य आहेत आणि कुठले अयोग्य आहेत, शिवाजी कसे होते आणि संविधान काय आहे हे फक्त RSS ने सांगावं का, हा मुद्दा आहे. आणि विद्यार्थ्यांमध्ये जोपर्यंत अशी वैचारिक घुसळण होत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारची एक पुरोगामाची परंपरा महाराष्ट्राला आपल्या आहे. परंपरा आम्हाला पुढे न्यायची असेल ती वैचारिक घुसळण होणं अपेक्षित आहे. ठीक आहे वैचारिक घुसळण होणं अपेक्षित आहे. महाराष्ट्रामधलेच नाही तर देशातलेच नाही तर जगभरातले जितके म्हणून नेते झालेले आहेत की ज्यांनी लोकांवरती प्रभाव टाकलेला आहे असे सगळेच नेते हे विद्यार्थी दशेतूनच विद्यार्थी चळवळीतूनच पुढे आलेले आहेत. विद्यार्थी चळवळ होते म्हणजे काय होते, महाविद्यालयीन शिक्षण शिकता शिकता घेता घेता आपण अंगानं सगळं जे ज्ञान आहे ते घेतो, आपल्याला जी आवडती त्या विचारसरणीचा अंगीकार करतो, त्या विचारसरणीनुसार आपण वागतो बोलतो आणि यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची विचारसरणी असते, वेगवेगळ्या प्रकारचे वृत्तीचे प्रवृत्तीचे विद्यार्थी असतात. एका गटानं जर का एखादं काही केलं त्याला परवानगी द्यायची, व्याख्यानकारांना निमंत्रण द्यायचं, त्यांना बोलवायचं आणि बोलून त्यांचा अपमान करायचं, ही बाब खटकते. मग ही बाब वेळेवर का रोखली जाते, यामागे काय कारण असू शकतं तो शोधण्याचा जर का कोणी प्रयत्न केला तर मग त्यांनाही नावं ठेवायची, त्यांनाही एका यादीत टाकायचं, त्यांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करायचं, असं होणार नाही. भारतीय राज्यघटनेनं भारतीय नागरिकाला मूलभूत अधिकार दिलेले आहेत, विचार स्वातंत्र्याचे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे, आचाराचे, विचाराचे, स्वैराचाराचे नाही. त्याला कोणी स्वैराचार म्हणत असेल तर त्यांनी आधी ते सिद्ध करावं आणि मग त्याच्यावरती आरोप करावे. ही चर्चा करण्याचा हेतूच हा होता की महाविद्यालयीन कॅम्पसमध्ये विचारसरणी वेगवेगळी जरी असली तरी तिथं निकोप स्पर्धा हवी, विद्यार्थ्याला त्याचं म्हणणं मांडता यायला पाहिजे, विद्यार्थ्याला जे अधिकार महाविद्यालयीन प्रशासनानं दिलेले आहे आयोजनाचे त्या गॅदरिंगच्या काळामध्ये ते त्याला मिळावेत. त्यांनी सुद्धा महाविद्यालयाची परवानगी घेऊनच सगळं काही करावं आणि इथे प्राचार्य रवींद्रसिंह परदेशी यांची परवानगी घेऊन सगळं झालं होतं तरी सुद्धा हा वाद झालाय, तो खटकतोय. म्हणून आपण ही चर्चा केली. मी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. इथेच थांबतो. पाहत राहा जय महाराष्ट्र.